आणि यानंतर थेट जाऊयात बीडमध्ये अंजली दमानिया बोलतायत. जमा केली गेली इन्कम टॅक्स कडनं, पण ती सुद्धा पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली. अशा गोष्टी घडू नये. आणि हे जे गुन्हेगारीकरण झालंय ना, पूर्ण महाराष्ट्र राज्यात, याला कुठेतरी आता आळा घालायला हवा. म्हणून आपण हा लढा सुरू केला. नक्कीच आपण जेव्हा म्हणलात की एवढे आमदारांवर गुन्हे दाखल आहे, जेव्हा त्या आमदारांनी नॉमिनेट केलं होतं, तेव्हा तुम्ही आंदोलन का म्हणायचे? हे जेव्हा रिझल्ट आल्यानंतर हा एडीआरचा रिपोर्ट आलाय, हे मी म्हणत नाहीये. एडीआर नावाची एक संस्था आहे, त्यांनी तो रिपोर्ट बाहेर काढलाय की 118 लोकांवर गंभीर स्वरूपाचे, तर असं जर असेल तर ही लोक मंत्री म्हणून तिथे जाणार, मंत्री म्हणून तिथे कायदे बनवणार आणि ते आपल्या जनतेवर लादणार, हे मला मान्य नाही. धनंजय मुंडे सारखे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थारा देणारी माणसं, ते स्वतः अशी अनेक कृत्य केली आहेत त्यांनी, अशा माणसाला तिथे राहणं हे योग्य नाही. म्हणून ही लढाई आहे आणि ही सगळे आता जनतेने दिली पाहिजे. तर अनेक राजकीय पक्षांनी या प्रकरणामध्ये